नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दिनांकामध्ये आपल्याला हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम राबवायचे आहे. याकरता आपल्याला परिपत्रक आलेलं आहे. त्या परिपत्रकानुसार आपल्याला शाळा, महाविद्यालय, कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवायचे आहेत. त्यातील महत्त्वाचा उपक्रम आहे सेल्फी अपलोड करणे, दिलेल्या साईटवर सेल्फी अपलोड करणे आणि प्रमाणपत्र, आकर्षक असं प्रमाणपत्र मिळवायचे. आता आपण शिक्षक या नात्याने सर्व विद्यार्थ्यांची सेल्फी अपलोड करू शकत नाही. त्याकरता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आपल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि हा व्हिडिओ पाहून विद्यार्थी सेल्फी अपलोड करतील आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवतील. तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, पालकासाठी आणि शिक्षकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर चला सोप्या पद्धतीने जाणून घेऊया की दिलेल्या साईटवर, हर घर तिरंगा या साईटवर कशाप्रकारे आपल्याला सेल्फी अपलोड करायचा आहे आणि प्रमाणपत्र मिळवायचं आहे. याकरता आपल्याला काय करायचं आहे, गुगल क्रोमवर जायचं आहे. गुगल क्रोमवर गेल्यानंतर इथे साईटवर आपल्याला काय टाकायचं आहे, हर घर तिरंगा. बघा, आपल्याला आपल्याला इथं साईटवर हर घर तिरंगा टाकायचा आहे. बघा, हर घर तिरंगा टाकल्यानंतर इथे पहिलीच इथे हे साईड आली आहे, त्यावर क्लिक करा. बघा, इथे अशा प्रकारे इथे साईड आलेली आहे. आता बघा, इथे उजवी साईड आहे. त्या उजव्या साईडला इथे इंग्रजीमध्ये ए आहे आणि इथं ओ आहे, त्यावर क्लिक करा. आणि तुम्ही भाषासुद्धा इथे बदलू शकता. तुम्हाला जी भाषा पाहिजे ती ठेवू शकता किंवा इंग्रजीसुद्धा ठेवू शकता. मी भाषा बदलवली आहे, इथे मी मराठी केली आहे. आणि त्यानंतर आपल्याला खालचा स्क्रोल करत जायचं आहे. बघा, इथे आपल्याला राष्ट्रीय ध्वजाच्या मागे असलेली शक्ती बना, हर घर तिरंगा मोहिमेसाठी स्वयंसेवक बना. इथे स्वयंसेवक बनायचं असेल तर आपल्याला इथे स्वयंसेवकाचा काहीतरी फॉर्म असेल तो भरायचा आहे. सेल्फी अपलोड करा. इथे आपल्याला सेल्फी अपलोड करायचं. इथे धड फडका या अंतर्गत आपल्याला असे 3 दिलेले आहेत त्यांनी सेक्शन. त्या सेक्शन अंतर्गत आपल्याला जाऊन आपल्याला कार्य करायचे आहे, जे करायचे असेल ते. आता आपल्याला काय करायचं आहे, सेल्फी अपलोड करायचे आहे. बघा, इथे झेंडा फडकण्याची आणि सेल्फी अपलोड करण्याची पावले. इथे पहिलं काय, नाव, मोबाईल, देश, तुमचे तपशील, पाऊल 2, तिरंगा फडकवतानाचा फोटो. अशा प्रकारे म्हणजे कशाप्रकारे तुम्हाला सेल्फी अपलोड करायची आहे इथे दिलेलं आहे. पाऊल 3मध्ये काय म्हणते, फाईल इथे ड्रॅग व ड्रॉप करा किंवा फाईल ब्राउज करा, चित्र क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट मोबाईलमधून चित्र काढायचं असेल तर काढू शकता किंवा इथे तुमच्या इथे जिथे फोटो साठवलेले असतात त्या गॅलरीमध्ये जाऊन इथे फोटो तुम्ही अपलोड करू शकता. ध्वज फडकच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. झेंडा कसा फडकवायचा आहे त्याप्रकारे खूप अशी इथे माहिती दिलेली आहे आणि उदाहरणे दिली आहे. बघा, इथे कशाप्रकारे झेंडा तुमच्या हातामध्ये असायचा, कशी सेल्फी घ्यायची, इथे तुम्हाला इथे सर्व माहिती दिलेली आहे. तर आपण काय करू, आता इथे ॲक्च्युअल सेल्फी कशी अपलोड करायची हे इथे बघूया. सेल्फी अपलोड करा यावर मी क्लिक केलं. बघा, सेल्फी अपलोड कशी करायची. आता इथे आपल्याला बघा माहिती भरायची आहे. पहिले इथे मी माहिती भरतो. बघा, आता मी इथे विद्यार्थ्याची माहिती भरतो. बघा, आता इथे पूर्ण नाव मावत नाही, त्यामुळे त्याचं विद्यार्थ्याचं नाव आणि आडनाव इथे लिहायचं आहे. बघा, इथे मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. बघा, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. देश आपल्याला टाकायचा आहे. ठिकाणाचा प्रकार टाकायचा आहे. अर्बनमध्ये राहता की रुरलमध्ये राहता. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, राज्य सिलेक्ट करायचं आहे. इथे कोणतं राज्यामध्ये तुम्ही राहता ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर जिल्हा, समजा मी महाराष्ट्र राज्यात राहतो, त्यानंतर मग कोणत्या जिल्ह्यात राहतो ते. मग मला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडला. त्यानंतर ग्रामपंचायत निवडायची आहे. आता इथे पूर्ण असे नाव येतील. बघा, इथे तुमच्या तालुक्यामध्ये जेवढेही ग्रामपंचायत आहे तेवढ्याचे इथे नाव येतील. आणि शेवटी आहे बघा, इथे सेल्फी अपलोड करा. बघा, आता इथे सेल्फी अपलोड करा यावर क्लिक करतो. आता काय म्हणते बघा, इथे दिला आहे सेल्फी किंवा चित्र अपलोड करा आणि ते आपल्या प्रियजनांना शेअर करा.
बघा इथे 10 MB पर्यंत त्या फोटोचा साईज असायला हवा. फाईल ब्राउज करा. बघा आता फाईल ब्राउज करा यावर क्लिक केलं समजा तर तुमची गॅलरी ओपन होईल. त्या गॅलरीमधून तुम्ही काय करू शकता, इथे फोटो अपलोड करू शकता. चित्र क्लिक केला म्हणजे चित्र क्लिक करा म्हणजे यावर क्लिक केलं समजा तुमचा कॅमेरा ओपन होईल आणि तुम्ही ॲक्च्युअल ऑन द स्पॉटचा फोटो घेऊ शकता आणि इथे अपलोड करू शकता. आता माझ्याकडे कसा एक फोटो आहे विद्यार्थ्याचा, तर मी काय करतो फाईल ब्राउज करा यावर क्लिक केलं. आता बघा इथे फोटो दिलेला आहे त्या विद्यार्थ्याचा. आता तो विद्यार्थ्याचा मी इथे जो फोटो आहे तो इथे शोधतो आणि अपलोड करतो. बघा इथे फोटो आहे. आता मी त्या फोटोवर क्लिक केलं आणि सिलेक्ट याच्यावर क्लिक केलं. बघा आता तो फोटो जो आहे तो इथे काय झाला आहे सिलेक्ट झालेला आहे तो फोटो. बघा आता इथे बघा मी माझा फोटो पोर्टलवर वापरण्यास मान्यता येतो. म्हणजे आपल्याला काय मान्यता इथे द्यायची आहे. इथे तुमचा फोटो इथे वापरण्याकरता सबमिट करा यावर क्लिक केलं. बघा सबमिट करा यावर क्लिक केल्यानंतर बघा डॉक्युमेंट सक्सेसफुली इथे अपलोड झाला आहे. आता बघा इथे आपलाच फोटो इथे म्हणजे आपण जो फोटो पाठवतो तोच फोटो इथे काय होतो अपलोड होतो. पण आता बघा काय म्हणते इथे, हर घर तिरंगा मोहिमे सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचा स्मृतिचिन्ह तयार आहे. गुणवत्ता तपासणी उत्तीर्ण झाल्यावर चित्र पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. म्हणजे आता इथे काय होते बघा, हर घर तिरंगा हा टॅग येतो. जास्त काही बदल होत नाही आपल्या फोटोमध्ये. हर घर तिरंगा इथे टॅग येतो आणि इथे आपला फोटो अपलोड होतो. आता इथे गुणवत्ता तपासणी म्हणजे खरोखरच हा फोटो पोर्टलवर काय म्हणते अपलोड करण्यायोग्य आहे का हे गुणवत्ता इथे तपासली जाते. आता बघा इथे खालचं प्रतिमा डाउनलोड करा. आता तुम्हाला म्हणजे हे हर घर तिरंगा ह्या टॅग आलेली प्रतिमा तुम्हाला डाउनलोड करता येते यावर क्लिक करून. बघा आता इथे डाउनलोड झाला आहे आणि आपल्याला ओपनसुद्धा करता येते. बघा हे बघा ते इथे ओपनसुद्धा केली आहे मी. आता बघा प्रतिमा डाउनलोड केली आपण. त्यानंतर प्रमाणपत्र तयार करा. आता इथे प्रमाणपत्र तयार करा यावर मी क्लिक करतो. बघा आता बघा इथे प्रमाणपत्र तयार झालेलं आहे. आता बघा प्रमाणपत्र तयार झालं. इथे मला डाउनलोड आणि शेअर याचे पर्याय. बघा आता आपण प्रथम डाउनलोड करू. डाउनलोडवर मी क्लिक केलं. बघा आणि इथे डाउनलोड झालं आहे की नाही ओपन करून पाहतो. बघा छानसं असं सुंदरसं प्रमाणपत्र इथे काय झालं आहे तयार झालं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. शेअरही करता येते आपल्याला. इथे बघा तुम्ही शेअरवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर कोणाला शेअर करायचं आहे त्यांना इथे शेअर करू शकता. समजा मी स्वतःला शेअर करतो. इथे बघा आता शेअरवर क्लिक केलं आणि मी इथे लिंकसहित ते प्रमाणपत्र शेअर झालं. तर मित्रांनो अशा पद्धतीने सोप्या पद्धत वापरून तुम्ही इथे काय करायचं तुम्हाला इथे प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे. पण याकरता काय आपल्याला सेल्फी अपलोड करायची आहे तिरंग्यासोबतची आणि इथे चांगल्या सुंदर प्रकारे आणि छान सोप्या पद्धतीने आपल्याला इथे सांगितलं आहे. नक्कीच आपल्या ह्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाठवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होईल याकडे प्रयत्न करा. धन्यवाद.